नाशिकमधील सावतानगर बजरंग चौक सिडको परिसरात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। दरम्यान या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तुषार साळुंके, ओम बजरंग सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, महाराष्ट्र जनरल कामगार संघटना सरचिटणीस दीपक लोंढे, महिला जिल्हा अध्यक्ष मनोरीताई जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुषार साळुंके, लक्ष्मण थोरात, बाळासाहेब झनकर, समाधान पगारे, संदीप परदेशी, प्रवीण शेजवळ, किशोर थोरात, मिलिंद थोरात, सीताराम सोळुंके, प्रवीण कांबळे, कुणाल करोटे, मंगेश थामखने, विजय कदम, देवेंद्र सोळुंके, प्रतीक मोरे यांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आम्ही ते ज्येष्ठ लोकांना नाश्ता वाटप व या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती रिपाईचे नेते प्रकाशजी लोंढे यांची उपस्थिती होती। तरी हा सर्व धर्मसमभाव आमचा वृद्ध लोकांचा ज्येष्ठ लोकांचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात अजून मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करू। तरी या कार्यक्रमानिमित्त सगळे जमलेले आमचे ज्येष्ठ मंडळ नेते यांचे मी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व बेल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। सर्व धर्माचा हा कार्यकर्ता ज्या जिद्दीने कामकाज करतोय, तुम्ही तुमच्यासारख्याचे त्याचे आशीर्वाद त्याच्या पाठीमागे ठेवा। चुकत असेल तर त्याचा अधिकाराने कान धरा, पण चांगले काम करत असेल तर त्याला शाबासकी द्या, अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो। दुसरी महत्त्वाची बाब की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकाला शासनाच्या ज्या अनेक योजना आहेत त्या योजनांच्या फायद्यापासून जर तुम्ही वंचित असाल तर पक्ष संघटना बघू नका। आम्ही आपल्या सेवेसाठी, मी 25 वर्ष नगरसेवक भूषण भाई महाराष्ट्राचा लीडर म्हणून नाही, तुमच्या ज्या अधिकार असतील ते तुमच्यापर्यंत सत्ता कोणाची तुम्हाला मला काही कर्तव्य नाही। जरी मी सत्तेत सहभागी असलो तरी तुमच्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या सोयी सवलती मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही आपल्यासाठी कटिबद्ध आहोत। कधीही या, आम्ही नगरसेवक नाही जनसेवक आहोत। तुषारच्या माध्यमातून या, व्यक्तिगत या, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत। विशेष जरी तुम्हाला असं वाटतं की कॉलनी इलाका आहे आणि मोठा स्टँडर्ड इलाका आहे, तरी घरामध्ये जे आपल्या आया बहिणी आहेत त्या त्याचा फायदा घ्या। एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर 2 महिलांना लाडक्या बहिणीचा जो फायदा आहे तो अजिबात मागं पुढे बघू नका। 4 चाकी 4 चाकी आया बहिणीच्या नावावर काही नसतं, त्याचा फायदा घ्या। शासनाने तुमच्यासाठी मतदानाचा अधिकार तो नंतर बघू आपण, कोणाला मतदान द्यायचं काय करायचं ह्या योजना, पण योजना ही शासनाचा फायदा आहे तो आपण करून घ्या। आणि ह्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या निमित्तानं या तुषारने मला बोलवलं, माझ्या मुलाला बोलवलं, महिला मंडळाला बोलवलं, आम्हाला सर्वांना बोलवलं। मी त्याचा मनापासून अभिनंदन करतो। परत एकदा तुम्हाला विनंती करतो की हा जर चुकत असेल अधिकाराभर चौकामध्ये याचा कान धरा, पण चांगलं काम करत असेल त्याच्या मागे तुमचा आशीर्वाद आणि शाबासकी ठेवा, एवढीच अपेक्षा करतो। थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।